नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरीचा दिवस आहे. निफ्टीच्या लेवल काय बनतात ते, निफ्टीमध्ये ओव्हरऑल ट्रेंड काय बघायला मिळू शकतो, मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो, याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर एक्सपायरीचा ओआय डाटा काय बघायला मिळतोय हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. ओके. आणि निफ्टी बरोबरच बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या इंडेक्समध्ये काय प्राइस ॲक्शन बनतीये, मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कुठे बघायला मिळतं ते, मार्केटच्या लेवल काय बघायला मिळतं ते, याचं देखील सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा आहे. आता बघा, लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही प्राइस ॲक्शन बघितल्या होत्या, काही लेवल बघितल्या होत्या. इकडे जर बघितलं तर लेवल आपण काय पाहिल्या होत्या, 23,480 म्हणजे 23,486चा सपोर्ट बघितला होता. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर रेजिस्टन्स बघितला होता 23,610. मार्केट गॅप अप ओपन झालं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जर गॅप अप ओपन होत असेल तर मार्केट हे रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते. मार्केटमध्ये गॅप अप नंतर काहीसं कन्सोलेशन किंवा कन्सोलेशन नो ट्रेडिंग झोनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. मार्केटने काय केलं, फर्स्ट हाफ जर बघितलं तर मार्केटनी नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलेशन केलं, एक टप्पा खाल्ला लेवलवरती, पुल बॅक घेतला, त्याच्यानंतर मार्केटने एक लेवल डाऊन साईड मोमेंटम दाखवला. म्हणजेच काय बघायला मिळते इकडे आपल्याला की मार्केटनी नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट ब्रेक केला आणि त्याच्यानंतर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. ओव्हरऑल जर बघितलं तर हा पूर्ण जो सेशन आहे हा आपल्याला काहीसा नेगेटिव्ह बघायला मिळाला होता. आणि लास्टच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये देखील आपण पाहिलं होतं की मार्केटचा जो काय ट्रेंड आहे तो आपल्याला काहीसा नेगेटिव्ह, काहीसा सेलिंगमध्ये बघायला मिळू शकतो. आणि तशा पद्धतीचाच काहीसा आजचा ट्रेडिंगचा सेशन बघायला मिळालेला आहे. ओके, आता लेवल जर बघूया तर लेवल सगळ्या रिमूव्ह करूया आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर इकडे तुम्हाला काय बघायला मिळतं की मार्केट एका सपोर्ट झोनवरती आलेलं दिसतंय का. इकडे मी लेवल मार्क केली 23,380च्या आसपास. इकडे जर बघितलं व्यवस्थित पद्धतीने तर मार्केटनी या लेवलवरून एक बुलिश मोमेंटम दाखवला होता पहिला. सेकंड बघितलं तर या लेवलवरून एक सेकंड बुलिश मोमेंटम दाखवला होता. आणि थर्ड टाइम बघितलं तर त्याच लेवलच्या आसपास मार्केटने तिकडनं देखील एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. म्हणजे या लेवलवरती काय आपल्याला बघायला मिळते, डिमांड झोन बघायला मिळते. ओके, डिमांड अँड सप्लाय झोन तुम्हाला माहिती आहे का, हे पहिलं समजून घ्या. त्याचसोबत प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती आहे का, हे अगोदर समजून घ्या. हे ॲनालिस्ट व्हिडिओ जे आपण बनवतोय किंवा ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये जे पण काही चार्टचा ॲनालिसिस करतोय हे आपण प्राइस ॲक्शनच्या नुसार करतोय. ओके, इकडे काय प्राइस ॲक्शन बनली आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कुठे बनलाय, डिमांड सप्लाय झोन कुठे बनलाय, मग तिकडनं आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठे व्यवस्थित बघायला मिळू शकतो, मार्केटमध्ये सेटअप काय बघायला मिळू शकतो, सपोर्ट रेजिस्टन्सनुसार मार्केटमध्ये मोमेंटम जो आहे तो कुठल्या साईडला जाताना दिसू शकतो, हे सविस्तर आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये शिकवलेलं आहे. जर तुम्ही जॉईन केलं असेल तर कमेंट करून सांगाच की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे त्याचा. आणि ज्या मित्रांना जॉईन करायचं आहे त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. ओके, तरी दाखवतो मी तुम्हाला. काही लोकांना, काही मित्रांना पटकन समजत नाही. हे जर बघितलं तर हा आपला चॅनल आहे. इकडे जर बघितलं तर हा व्हिडिओ आहे. त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही आणि त्याच्यानंतर जर खाली गेला तिकडे मोरमध्ये गेल्यावरती इकडे तुम्हाला इकडे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स इकडे एक लिंक बघायला मिळते. याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या याच्यावरती जासाल. आणि पिन कमेंटमध्ये जर बघितलं तर पिन कमेंटमध्ये देखील इकडे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचे कोर्स लिंक आहे. इकडे जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर इकडे जॉईन करू शकता. 17 व्हिडिओ आहेत आणि तुमच्या सर्वांसाठी इकडे जर बघितलं तर एक व्हिडिओ मी इकडे ओपन ठेवलेला आहे जो की आत्ताच ॲड केलेला आहे, 17वा. ओके, ट्रेडर माइंडसेटचा. हा
लिमिटेड ड्युरेशनसाठी ओपन आहे सगळ्यांना बघण्यासाठी. तर एकदा आवर्जून बघा आणि तुम्हाला जर शिकायची खरोखर इच्छा असेल तर जॉईन नक्की करू शकता. इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीचे हे सगळे व्हिडिओ आहेत. तर इच्छा असेल तर नक्की जॉईन करू शकता आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते त्यांचं एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. आणि प्राइज ॲक्शन वारंवार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की प्राइज ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा, प्राइज ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा. कोणावरती जर डिपेंड राहून तुम्हाला काम करायचं असेल तर मार्केट तुम्हाला बाहेर काढणार आहे. ओके. त्यामुळे जितकं तुम्हाला शिकता येईल, जितकं तुम्हाला चार्ट रीडिंग करता येईल, जितकं प्राइज ॲक्शनचं नॉलेज घेता येईल तितकं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत जावा आणि त्यासोबत सायकोलॉजीवरती देखील काम करा. माइंडसेट कसा असायला पाहिजे, माइंडसेटनुसार तुमचा स्वतःचा माइंडसेट काय आहे, मार्केटचा माइंडसेट काय आहे, ह्या गोष्टी देखील शिकणं तितकंच महत्त्वाचं आहे. ओके. इकडे जर बघितलं तर मल्टिपल टाइम इकडे आपल्याला सपोर्ट बघायला मिळालाय. आत्ता जर बघितलं तर निफ्टीने या लेवलपासून एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता आणि निफ्टी कंटिन्युअसली इकडे आला, एक पुल बॅक घेतला आणि त्याच्यानंतर परत एक निगेटिव्ह मोमेंटम. आता जर बघितलं तर निफ्टीची क्लोजिंग आहे ती साधारण 23,380च्या आसपास आहे आणि इकडे जर बघितलं तर एक सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळते डिमांड. म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितला तर सेलिंग साईडला हा खूप जास्त फेवरेबल नाहीये. परंतु जर या लेवलवरती काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन बनत असेल तर मार्केटमध्ये काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. आता ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया आपण लेवल काय बनतं ते. फक्त ओव्हरऑल चार्ट तुम्हाला मला दाखवायचं होतं. इकडनं जर बघितलं तर मार्केटने या पद्धतीने काहीसा सपोर्ट घेतलेला आहे. त्या सपोर्टच्या आसपास येऊन निफ्टी आता थांबलेला आहे. ओके. तर जाऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. रिमूव्ह करूया लेवल. आजचा इंट्राडे लो. ओके. बघा ह्याच लेवल आपण आता बघितलं होतं की मल्टिपल टाइम इकडनं मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलाय आणि लास्ट टाइम बुलिश मोमेंटम कुठून आपल्याला बघायला मिळाला होता, तिकडनं मार्केटमध्ये एक चांगला बुलिश मोमेंटम आला होता तर या लेवलच्या आसपास. व्हिडिओ पाहताना वही आणि पेन सोबत ठेवा. ज्या पण काही गोष्टी तुम्हाला वाटतात किंवा नोट करून ठेवायला पाहिजे त्या नोट करून आवर्जून ठेवत जा. आता उद्या जर बघितलं तर काय आहे, एक्सपायरी आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे. ओके. 23,458 वरती आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळते. इकडे देखील एक रेजिस्टन्स आहे, परंतु या लेवलती मार्केटने काय केलं होतं, टप्पा खाल्ला होता आणि टप्पा खाऊन लेवल ब्रेक केली होती आणि साधारण जर बघितलं तर रिसेंटली पण या लेवलवरनं मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवले होते. ओके. टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर या लेवलवरती देखील आपल्याला एक थोडंसं आपण या लेवलच्या आसपास ठेवूया. 23,490च्या आसपास राऊंड लेवल देखील आहे 23,500ची, तिकडे थोडंसं पाहू शकतो. ओके. मग काय इकडे रेंज मिळतीये 23,489 आणि 23,360. ओके. ही थोडीशी रेंज मोठी आहे. ज्या मित्रांना जे नवीन नवीन मार्केटमध्ये आहेत किंवा जितकं काही प्राइस ॲक्शनचं नॉलेज नाहीये त्यांना थोडीशी रेंज मोठी वाटू शकते. परंतु ज्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, बऱ्यापैकी रिव्हर्सल समजतोय, मार्केटमध्ये सेटअप समजतं, ते मार्केट जर काहीसं या लेवलवरती येऊन जर सपोर्ट ब्रेक करत नसेल, आजचा इंट्राडे लो ब्रेक करत नसेल, इकडे वरती जाऊन काहीसं इकडनंच जर काहीसा बुलिश प्राइस ॲक्शन बनत असेल तर या लेवलपासून देखील एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु ज्यांना प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे ते विचार करू शकतात. ज्यांना प्राइस ॲक्शनचं बिलकुलही नॉलेज नाहीये, शिकत आहेत, लर्निंग फेजमध्ये आहेत, तर थोडंसं या लेवलचा विचार करू शकता. ओके. मग इकडे काय बघायला मिळतं 23,489, 23,360 ही काहीशी नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. ओके. लेवल मार्क करूया. बुलिश साईडला जर बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती रिसेंटली काय इकडे स्विंग तयार झाला होता या लेवलच्या आसपास. त्यानंतर जर पाहिलं तर या लेवलच्या आसपास एक स्विंग आहे. ओके. या काही लेवल आपल्या इकडे पाहायला मिळत आहे.
आता आपण काय बघून घेतलं की मार्केट हे वन डायरेक्शन मध्ये खाली आलेलं आहे. मार्केटमध्ये काहीसे इकडे अशा पद्धतीचे ट्रेंड लाईन इकडे झालेले आहे, परंतु मार्केटमध्ये रिव्हर्सलची प्रायजेक्शन आता बघायला मिळते का? बिलकुलही नाही बघायला मिळते. कारण की मार्केटने इकडे मोमेंटम देऊन मार्केटने पुलबॅक घेतलेला नाही. इकडे छोटा पुलबॅक घेतला कारण की या लेवलवरती काय होतं, इकडे थोडासा सपोर्ट होता, इकडे छोटा पुलबॅक घेतला की सपोर्ट होता. ओके, त्यानंतर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम. आता या लेवलवरती रिसेंटली मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. म्हणजे हा काय झालेला आहे, डिमांड झोन आहे. मार्केटने इकडनं एक बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. तर या लेवलवरती जर मार्केट काहीशी बुलिश प्रायजेक्शन करून जर 23,490 23,500 हा जो काही रेजिस्टन्स आहे या लेवलच्या वरती जर निफ्टी निघत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम देखील आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. मग 23,568 जी की या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. त्यानंतर हा स्विंग हाय आहे 23,620च्या आसपास आणि 23,680 हा काही रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जाताना मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम झालाय. हेल्दी पुलबॅक घेतलाय का? नाही. मग त्याच्यानंतर जर काहीसं इकडे चॅनल क्रिएट करून जर हेल्दी पुलबॅक घेतला निफ्टीने आणि त्याच्यानंतर ट्रेंड लाईन किंवा चॅनल ब्रेक करून जर प्रायजेक्शन निगेटिव्ह होत असेल आणि सपोर्ट जर ब्रेक होत असेल आजच्या इंट्राडेला होता, तर मार्केटचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडला आपल्याला मार्केट कंटिन्युएशन करताना दिसू शकतं. मार्केट एक हेल्दी पुलबॅक आणि त्याच्यानंतर परत निगेटिव्ह मोमेंटम आणि जे पण काही सिनेरो आहेत ते काहीसे निगेटिव्हच आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्रायजेक्शन रिलेटेड जरी बघितलं तरी निगेटिव्ह सिनेरो बघायला मिळतात. जिओ पॉलिटिकलचं जर बघितलं तर तिकडे देखील आपल्याला काहीसे निगेटिव्ह सिनेरो बघायला मिळत आहे. ओके, सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर 23,264 23,185 आणि 23,100 या काही सपोर्टच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर मग तो रेजिस्टन्स लेवलमध्ये ओपन होते. थोडंसं प्रायजेक्शन किंवा सेटअप काय बनतं ते समजून घेऊन मार्केटमध्ये पॉसिबिलिटी काय आहे, तर मार्केटची पॉसिबिलिटी निगेटिव्ह साईडला आपल्याला बघायला मिळते. निगेटिव्ह साईडला मार्केट आपल्याला येताना दिसते, परंतु या ट्रेडिंग सेशनमध्ये काय आहे, पुलबॅक झालेलं नाही ना. आज जरी बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळतो. तर एक गॅप अप ओपनिंग नंतर मार्केट काहीसं डाऊन साईडला येऊन इकडे काहीसं मग डबल बॉटम वगैरे तयार करून जर या लेवलमध्ये सस्टेन होत असेल किंवा नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन करत असेल आजच्या सारखं आणि त्याच्यानंतर जर कुठे ब्रेकडाऊन होत असेल तर त्या साईडला मार्केट काहीसा मोमेंटम आपल्याला देताना दिसू शकतं. गॅपडाऊन मध्ये मार्केट सपोर्ट लेवलवरती ओपन होते. निगेटिव्ह डे त्याच्यानंतर परत जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर गॅपडाऊन ओपन मध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला बनताना दिसत नाहीये. गॅपडाऊन मध्ये मार्केट काहीसं आपल्याला बुलिश मोमेंटम फर्स्ट हाफमध्ये दाखवण्याची पॉसिबिलिटी ही हायर साईड आहे. ओके, गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर गॅपडाऊन सेटअप तो आपल्याला तिकडे पाहायला मिळू शकतो. गॅपअप सेटअप देखील प्रायजेक्शन आणि सेटपिटेनच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. ओके, जाऊया ऑप्शन चेन वरती. आता खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर अशी ऑप्शन चेन तुम्ही कुठे पाहता? तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा धनचा प्लॅटफॉर्म आहे आणि धनच्या प्लॅटफॉर्मवरती आपण बघितलं तर हा चार्ट आहे निफ्टीचा. त्याच्यावरती गेलो तर राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे काहीचे ऑप्शन बघायला मिळतील. तिकडे जर क्लिक केलं तर अशा पद्धतीची ऑप्शन चेन आपल्याला चार्टवरती बघायला मिळू शकते. ओके, मग थोडंसं ॲनालिसिस करायला आपल्याला थोडंसं सोपं जाऊ शकतं. ओके, तर तुम्हाला देखील धनमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन चेन पाहू शकता. ओके, उद्या जर बघितलं तर 2 जून आहे, एक्सपायरी आहे निफ्टीची. आजची जी क्लोजिंग आहे 23,400च्या आसपास आहे. 23,400 ॲट द मनीची लेवल आहे. इकडे जर बघितलं तर 51 कॉल रायटिंग आहे 23,400 वरती आणि पुट रायटिंग जर बघितलं तर जवळजवळ 76 लाख आहे. म्हणजे पुट रायटिंग थोडीशी हेवी बघायला मिळते. त्याचं आपण कारणही समजून घेतलं की निफ्टी आहे तो एका सपोर्ट लेवलवरती आलेला आहे, एका डिमांड झोनवरती आलेला आहे. मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. बरं, 23,500 वरती जर बघितलं, दिसत नसेल तुम्हाला, थोडंसं ऍडजस्ट करूया. 23,500 वरती जर बघितलं तर जवळजवळ 92 लाखाची आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. 23,500 लेवल इकडे आहे, जिकडनं आपल्याला नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स बघायला मिळते. मग या लेवलच्या वरती जर निफ्टी निघत असेल तर मग 23,500, 23,450, 23,400 या स्ट्राईक प्राइस वरती जे कॉल रायटर आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला मार्केट जाताना दिसते. मग ही लोक पॅनिकमधून तिकडनं आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते. आत्ता जर बघितलं तर 23,500 हा
टेक्निकली देखील रेजिस्टन्स बघायला मिळतोय आणि OI डाटावरनं देखील काहीसा रेजिस्टन्स बघायला मिळतोय. मग 23,500 जोपर्यंत निफ्टी व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित बुलिश प्रायजेक्शन करून ब्रेक करत नाही तोपर्यंत बुलिश मोमेंटम येण्याची शक्यता खूप कमी आहे. ओके. आणि पुट रायटिंग जर बघितलं तर पुट रायटिंग आत्ता 23,400 वरती 76 लाख आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं 23,200 वरती परत आपल्याला हेवी पुट रायटिंग बघायला मिळते साधारण या लेवलच्या आसपास. ओके. तर कन्सोलिडेशन करून मार्केट जर कन्सोलिडेशन केलं बुलिश साईडच्या लेवल ब्रेक नसेल करत आणि त्याच्यानंतर जर काहीसा सपोर्ट ब्रेक होत आला तर मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 93 आणि 74 ॲट द मनीवरती ओके साधारण 160 वरती प्रीमियम आपल्याला बघायला मिळतात. ओके प्रीमियम आहे. खूप हायर साईड पण नाही, खूप लोअर साईड पण नाही. ओके प्रीमियम आहे. ओके. तर थोडंसं मार्केट काय प्राइस ॲक्शन करतंय आणि लेवल कुठला ब्रेक होतंय हे बघणं गरजेचं आहे. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा चार्ट बघा. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की हा सपोर्ट झोन आहे, हा रेजिस्टन्स झोन आहे. मार्केटने रेजिस्टन्स झोनवरनं सप्लाय झोनवरनं एक मार्केटने डिमांड झोन का मोमेंटम केला होता. ओके. आता जर बघितलं तर डिमांड झोन आणि आपण लेवल देखील बघितलं होतं. हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट. शेवटची लेवल काय होती 53,483. कन्फर्मेशनसाठी तुम्ही कालचा व्हिडिओ देखील पाहू शकता. आजचा लो काय आहे 53,483. ओके. म्हणजे जी लेवल आपण शेवटची पकडली होती, जी लेवल आपण सपोर्ट बघितलं होतं त्याच लेवलवरती बँक निफ्टीने शेवटचा लो लावलेला आहे. म्हणजे इतक्या व्यवस्थित पद्धतीने मार्केट लेवल फॉलो केलेला आहे. ओके. तर इकडे काय बघायला मिळते 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे नेगेटिव्ह मोमेंटम झालाय, परंतु जर बघितलं सगळ्या लेवल रिमूव्ह केल्या तर याच्यामध्ये स्पेस अजून बाकी आहे सपोर्टला येण्याचा. कुठे सपोर्ट होता हा 53,000 वरती. आज जर बघितलं तर आजचा लो जर बघितलं तर काय लो आपल्याला बघायला मिळतो 53,500च्या आसपास. मग इकडे जर 2 लेवल बघितले आपण या लेवलवरती एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळतोय. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती काहीसा आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो. ओके. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम जाऊया. इकडे या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश मोमेंटम कुठून आला होता कुठल्या लेवलपासून तर साधारण जर बघितलं तर 53,700 जी लेवल आहे त्याच्या आसपास बुलिश मोमेंटम, परंतु इकडे रिसेंटली एक स्विंग तयार झाला तर त्या लेवलला आपण मार्क करूया. आता मध्ये ज्या पद्धतीने आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघतोय, नो ट्रेडिंग झोन बघतोय, डिमांड सप्लाय झोन बघतोय, लेवल मार्क करतोय, हे लोक नवीन कोणी असेल, नवीन जॉईन झाले असेल किंवा नवीन पहिल्यांदाच यूट्यूब व्हिडिओ बघत असतील किंवा मार्केट ॲनालिसिस बघत असाल तर त्यांना काहीसं कन्फ्युजन होऊ शकतं, समजायला थोडंसं अवघड जाऊ शकतं बिकॉज टेक्निकल गोष्ट आहेत. परंतु ज्याला प्राइस ॲक्शनची व्यवस्थित नॉलेज आहे, ज्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन समजते, त्याला समजताना थोडंसं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचं नॉलेज घ्या. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक स्विंग आहे राऊंड लेवलवरती. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक स्विंग आहे आणि आजचा इंट्राडेच्या हायच्या आसपास या लेवलवरती काही स्विंग आहे. ओके. तर निफ्टी आणि सेन्सेक्स हे काहीसे डिमांड झोनवरती आहेत, परंतु बँक निफ्टी जर बघितलं तर डाऊन ट्रेंडमध्ये आहे, परंतु डाऊन ट्रेंडमध्ये डिमांड झोन थोडासा लांब आहे. तर थोडंसं सेलिंग प्रेशर आहे तो बँक निफ्टीमध्ये जास्त बघायला मिळू शकतो कम्पेअर टू सेन्सेक्स आणि निफ्टी. ओके. लेवल काय बनतात समजून घ्या. 53,757चा रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला जर बघितलं 53,500चा सपोर्ट आहे. आपल्याला काहीशी नो ट्रेडिंगची रेंज बघायला मिळते. मार्केटने कंटिन्युअसली मोमेंटम दाखवलाय, छोटे पुलबॅक देखील दाखवले आहेत. मार्केट जर सपोर्ट ब्रेक करत असेल टप्पा खाऊन वगैरे तर मग मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 53,292, 53,082 आणि 52,888 या काही डाऊन साईडच्या लेवल आहे. ओके. हा एक स्विंग तयार झालाय, इकडनं सपोर्ट घेतलाय, परत सपोर्ट घेऊन जर मार्केट रेजिस्टन्स ब्रेक करत असेल 53,770चा तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो. 54,000वरती राऊंड लेवल आहे फर्स्ट. सेकंड जर बघितली तर 54,243 वरती सेकंड राऊंड लेवल आहे आणि
54,464 वरती थर्ड रेजिस्टन्स आहे. ते या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर 2 रेंजच्या मध्ये ओपन होतोय, तर काहीसं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसा हा डिमांड झोन म्हणजे सपोर्ट झोन मध्ये ओपन होतोय, तो गॅप डाऊन मध्ये आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. उद्याचा दिवस आहे ना, काहीसं मार्केट गॅप डाऊन जर ओपन होत असेल ना, तर तो ट्रेंड आहे ना, तो ट्रेंड काहीसा बुलिश आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, जाऊया सेन्सेक्स मध्ये. ओके, कॅन्डल वरती पुल बॅक झाला. पुल बॅक नंतर मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम नोटेड घेऊन डाऊन साईड छोटा मोमेंटम. आता काही लोकांचे असे देखील कमेंट असतात की मोमेंटम जरी आला तर तिकडे आपल्याला प्रीमियम मध्ये मोमेंटम येताना दिसला नाही. ओके, म्हणजे निफ्टी असो किंवा बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, काय होतं की स्ट्राईक प्राइस सिलेक्शन जर तुम्हाला माहिती नसेल, कुठला प्रीमियम कशा पद्धतीने वाढतो, कशा पद्धतीने कमी होतो, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन मध्ये तुम्ही चुकी करू शकता. त्यामुळे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन हा देखील एक फॅक्टर आहे आणि तो देखील व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलेला आहे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. तर नक्की एकदा आवर्जून बघा. ओके, काही तिकडे ओपन व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. तर याच्यात जर बघितलं तर हा डाऊन साईडला आलाय आणि सपोर्ट मध्ये चाललेला आहे. सेन्सेक्स जर बघितलं तर सगळ्याला एकदा रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे काय बघायला मिळते की या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट आहे. ओके, 74,267 वरती बुलिश मोमेंटम जर बघितलं तर या लेवलवरून बुलिश मोमेंटम आपल्याला लास्ट टाइम बघायला मिळाला होता. तर ही काही कन्सोलिडेशनची रेंज आपल्याकडे बघायला मिळते. ओके, सपोर्ट जो ब्रेक होतोय, फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट, आणखी एक मार्क करूया, फोर्थ सपोर्ट. रेजिस्टन्स जर बघितला तर या लेवलच्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळते. त्याच्यामध्ये छोटे छोटे रेजिस्टन्स आहे आपल्याला बघायला मिळतात. ओके, ही जर प्राइजेक्शन तुम्ही बघितली तर डाऊन साइड मोमेंटम, एक नेगेटिव्ह मोमेंटम, पुल बॅक आणि पुल बॅक करून परत एक डाऊन साइडला स्लो मोमेंटम. म्हणजे इकडनं ज्या पद्धतीने मोमेंटम फास्ट होता, काहीसा मोमेंट इकडे निगेटिव्ह मोमेंटम झालाय, परंतु त्याची स्ट्रेंथ होते ना ती कुठेतरी स्लो होताना दिसते. आणि ही जी लेवल आहेत ना, ह्या काहीशा सपोर्ट लेवल आहेत, ह्या काहीशा डिमांड झोन लेवल आहेत. इकडनं जर मार्केट काहीशी बुलिश प्राइजेक्शन होत असेल तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, मग काय लेवल बनतात ते 74,816 रेजिस्टन्स लेवल नो ट्रेडिंग झोनचा. डाऊन साईडला जर बघितलं तर 74,130 सपोर्ट लेवल नो ट्रेडिंग झोनची काहीशी इकडे आपल्याला रेंज बघायला मिळते. कन्सोलिडेशन करून जर मार्केट वरती जाते तर फर्स्ट 75,100च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. सेकंड जर बघितलं तर 75,340च्या आसपास आणि 75,680च्या आसपास रेजिस्टन्स बघायला मिळतात. या काय लेवल आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं तर कन्सोलिडेशन, एखादा पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर 73,746, 73,393 आणि 72,953. अजून एक लेवल आहे 72,600च्या आसपास. या काही सपोर्ट लेवल बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन इकडे देखील आहे. गॅप अप ओपन होत असेल तर रेजिस्टन्स झोनमध्ये आहे, थोडंसं कन्सोलिडेशन आपल्याला करताना दिसू शकतं. गॅप अप नंतर मध्ये मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर वाढताना दिसू शकतं. गॅप डाऊन मध्ये बुलिश साईडला पॉसिबिलिटी खूप हायर साईड आहे, एक बुलिश साईड मोमेंटम आपल्याला बघू शकतो. गॅप डाऊन नंतर रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंग साईड पॉसिबिलिटी खूप कमी होती. ओके, तर ह्या गोष्टी समजून घ्या. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट कंटिन्युअसली जर बघितलं तर लोअर लो पॅटर्न क्रिएट केलंय आणि मार्केटची ज्या लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन आहे याची क्लोजिंग डे लोला होती. तर हायर पॉसिबिलिटी काय आहे, तर मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल छोटं मोठं, ओके, त्याच्यानंतर पॉसिबिलिटी काय आहे की मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम येऊन मार्केट इंट्राडे हाय वरती जाऊन क्लोजिंग करण्याची पॉसिबिलिटी ही आत्ता आपल्याला चार्टवरनं बघताना दिसते. ओके, आणि ओपनिंग कुठं होतंय हे बघणं गरजेचं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टी एक्सपायरीचा अनालिसिस, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा व्यवस्थित पद्धतीने समजला असेल. ओके, तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता.
चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. ओके, आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.